सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, महाटेट सिरीज या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आपण जे काही महासंग्राम टेस्ट सिरीज ही जी 10 टेस्टची सिरीज सुरू केलेली आहे, तर त्याच्यामधील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट क्रमांक 3 जी होती त्याचं अंकगणित आणि बुद्धिमापन याचे जे काही 50 प्रश्न होते, तर त्यातील पहिल्या सेशनमध्ये आपण 25 प्रश्न जे अंकगणिताचे होते त्याचं आज व्हिडिओ विश्लेषण करणार आहोत। तुम्हाला टेस्ट तुमच्या हातात आहे असं मी गृहीत धरले, तरीसुद्धा जी मुलं हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्याकडे ती PDF नाही आहे, म्हणजे जी मुलं ह्या टेस्ट सिरीजला जॉईन झालेली नाही आहेत तर त्यांनी ते पटकन तुम्ही जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला त्याचं व्यवस्थित ते PDF मिळेल। आणि त्याचबरोबर जे काही बाकीचे प्रश्न आहेत, जे 50 प्रश्न अंकगणिताचे, जे अंकगणित आणि बुद्धिमापनचे 50 प्रश्न आहेत, त्याचे तुम्हाला दुहेरी विश्लेषण दिलं जाणार आहे। म्हणजे एक तुम्हाला त्याचं PDF मिळेल, त्याच्यामध्ये सखोल विश्लेषण केलेलं असेल, त्याचबरोबर व्हिडिओ विश्लेषण तुम्हाला पाहायला मिळेल। आणि इतर जे 50 प्रश्न आहेत, उदाहरणार्थ GS आणि मराठी व्याकरण वगैरे जे बाकीचे 50 प्रश्न राहतात, तर त्याचं तुम्हाला व्हिडिओ विश्लेषण आम्ही देणार आहोत। आणि असा हा जो 10 टेस्टचा जो काय आपण प्रोग्राम राबवतोय तर तुम्ही बऱ्याच मुलांनी त्याच्यामध्ये सहभागी झालेला, त्याबद्दल मी तुमचं कौतुक करतोय। पण आणि कोणी तुमचे मित्र वगैरे राहिले असतील तर त्यांनाही तुम्ही कन्व्हिन्स करा आणि टेस्ट तुम्ही जॉईन करा अगदी अत्यल्प फीमध्ये। म्हणजे जे काही प्रोडक्शन कॉस्ट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे हे जे काही तुमच्यासमोर हे सगळं मटेरियल पोच करण्यासाठी जे काही आम्हाला तांत्रिक व्यवस्था करावी लागते, त्यासाठी जे काही पैसे खर्च होतात, तर तेवढ्या नाममात्र अत्यल्प केवळ 99 रुपये या फीमध्ये तुम्हाला मी 10 टेस्टचा प्रोग्राम देत आहोत। तर आजच्या या सेशनमध्ये आपण पाहूयात की जी टेस्ट क्रमांक 3 आहे तर त्याचं विश्लेषण। तर त्याच्यातला पहिला प्रश्न असा होता, तर प्रश्न काय होता पहा, A, B आणि C यांनी एक कुरण 42 रुपये खंडाने घेतले। A ने 10 बैल, B ने 20 गायी आणि C ने 50 मेंढ्या ठेवल्या, तर जर बैल, गाय आणि मेंढी यांचे गवत खाण्याचे प्रमाण 5:2 असेल तर A यांच्या खंडातील हिस्सा किती, असा प्रश्न दिलेला आहे। आता A, B, C तिघं आहेत, म्हणजे A आस, B आस, C। आता इथं आपल्याला एकूण तिघांनी मिळून रक्कम किती भरली ती दिलेली आहे। खंडाची रक्कम जी आहे ती 4200 रुपये भरलेली आहे त्यांनी तिघात मिळून। मग आता ज्याने ज्याने जसं वापरलं असेल तशा पद्धतीत ते पैसे देतील। आपल्याला माहिती आहे हा जो काही भागीदारीचा जो घटक आहे तर त्याच्यामधलं हा उदाहरण आहे। हे आपण जी काही आपली बॅच सुरू आहे तिथं मी हे सगळे कन्सेप्ट घेतलेले आहेत। इथं फक्त आपण तुम्हाला मी उदाहरण सोडून दाखवतोय। मग त्यानंतर A ने 10 बैल, म्हणजे A चे बैल आहेत 10, त्यानंतर A चे 10 बैल, B च्या 20 गायी आणि C जो आहे त्याच्या 50 मेंढ्या ठेवलेल्या आहेत असं आपल्याला दिलेलं आहे। आणि त्यांचं गवत खाण्याचं प्रमाण हे 5:2 आहे। आता गवत खाण्याचं प्रमाण दिले, मग आता 5:2 म्हणजेच यालाच आपल्याला 5:2 म्हणजे 5, 3 आणि 2 हे गवत खाण्याचं प्रमाण आहे। आणि त्याच्या मेंढ्या एवढ्यात, म्हणजे गुणाकार होणार आहे असा, इथं गुणिले 5 होईल, इथं 5:2। आपल्याला माहीत आहे की नफ्याचं गुणोत्तर बरोबर भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर असं सूत्र आहे। आणि मग त्यानुसार आपण ही मांडणी केली, म्हणजे हे त्यांनी दिलं होतं गुणोत्तर, तेच मी घेतलं, 5:2 दिलं होतं, म्हणजे A, B आणि Cचं। आणि मग आता ह्याला सोपं रूप देऊया आपण। सोपं रूप दिल्यानंतर आपल्याला एक प्रमाण समजेल। बघूया, ह्या शून्याला ही शून्य घालवतो, प्रत्येकाची शून्य गेली, भाग गेला तर सगळ्यांना लावायचा असतो। आता पहा, इथं काय भाग लागत नाही आहे, आणि इथं 5 आहे, 2 आहे, इथं 2 आहे, इथं 5 आहे, पण इथं 5 नाही आहे, म्हणजे तिघांना भाग लागणारी संख्या जवळपास संपलेली आहे। म्हणजे इथं तुम्हाला मिळणार आहे 5 एके 5, इथं मिळणार आहे 3 दुणे 6 आणि इथं मिळणार आहे 5 दुणे 10, म्हणजे 5:6:10 या प्रमाणामध्ये ह्या जे काही त्यांचं भाडं आहे ते भरणार आहेत। आणि मग आता आपल्याला काढायचा आहे डायरेक्ट Aचा वाटा। मग Aचा वाटा कसा काढायचा, तर Aचा वाटा काढताना Aचा वाटा डायरेक्ट काढूया आपण, Aचाच वाटा विचारलेला आहे। म्हणजे हे जे प्रमाण आहे यांची आपण बेरीज करतो आणि ही एकूण रक्कम ही आहे, म्हणजे 4200 भागिले यांची बेरीज होईल 5, 11, 11 आणि 10, 21 आणि गुणिले Aचं जे गुणोत्तर आहे ते आहे 5, म्हणजे गुणिले 5 झालं। फक्त कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला, 21 एके 21, 21 दुणे 42, हे 200 गुणिले 5 म्हणजेच 5 दुणे 10, म्हणजेच 1000 रुपये हे असेल त्यातील Aचा वाटा।
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आकडेमोडीचा प्रश्न आहे, आपण करूयात. पाहता पुढचा प्रश्न कसा करायचा आहे. तर पुढचा प्रश्न आहे 25/5 गुणिले 125/10 अधिक 36/12 आणि अधिक 64/32 बरोबर प्रश्नचिन्ह. ते एक आकडेमोड आहे. पहिला हा गुणाकार आहे, गुणाकार आपल्याला करावा लागेल. ही बेरीज आहे, ही बेरीज करून घेऊ. तर पाहता हा गुणाकार आहे. गुणाकार म्हटलं की अंशाने छेदाला, छेदाने अंशाला असा तिरका असा भाग जातो. आपल्याला माहिती आहे, कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. आपण सरळ करूयात. पहा मी केलं, भाग लागेल 5 × 5, 5 × 5 = 25, 5 × 5, 5 × 2 = 10. आता 125ला 2 इथं भागावं लागेल आपल्याला. 2 भाग लावतो. 2 × 1 = 12, त्यानंतर 2 × 2 = 4, राहिले 1 आणि 2 × 5 = 10 म्हणजे 62.5 हे याचं उत्तर आहे. अधिक आता इथं 12 एक भाग लागेल. 12 × 1 = 12, 12 × 3 = 36, 32 × 32 आणि 32 × 2 = 64, 3 आणि 2 5 झाले. म्हणजे यांची जर आपण बेरीज केली तर 62 आणि 5 = 67 आणि हे 0.5 तसंच आहे. म्हणजे माझं उत्तर आहे 67.5. त्यानंतर पुढचा प्रश्न काय पहा. आता ही आकडेमोड आहे, ही कशी करायची बघूया. पुढचा प्रश्न होता 1.7 × 5 कंसात 1.7 × 5 कंस पूर्ण वजा दुसऱ्या कंसात 1.2 × 4 कंस पूर्ण वजा 1.6 बरोबर प्रश्नचिन्ह आहे. पहिला मान कंसाचा असतो आपल्याला माहिती आहे. म्हणजे हा कंस मी गुणाकार केला. 17चा पाडा 5 पर्यंत म्हणून 17 × 5 = 85 आणि एक घरावरती पॉईंट पडेल. म्हणजे ह्याचं उत्तर आहे, ह्यांचा गुणाकार आहे तो 8.5 आहे. आता वजा, आता हा गुणाकार मी केला तर हा गुणाकार होईल 12 × 48 म्हणजेच 4.8 वजा हा 1.6 आहेच. हे दोघं वजा आहेत. वजाची बेरीज होती आणि त्याचं चिन्ह मग वजाच राहतं. त्यामुळे आपल्याला ह्या दोघांची बेरीज करावी लागेल. पण त्याचं चिन्ह मात्र वजा होईल. मग आता मी करतो पहा. हे 8.5 तसंच ठेवा. ह्या दोघांची जर बेरीज केली तर अशी होईल बेरीज 4.8 आणि 1.6. बेरीज केली 8 आणि 7 = 1404, हा 4 आले 1 आणि 4 आणि 2 6 म्हणजे 6.4 म्हणजे ही आहे वजामध्ये म्हणजे वजा 6.4. आता होणार आहे काय तर आता आपल्याला यांची वजा करावी लागेल. म्हणजे 5 मधून 4 गेले 1 राहील, पॉईंट खाली पॉईंट दिला आणि 8 मधून 6 गेले 2 म्हणजे माझं उत्तर आहे 2.1. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे पहा. पुढचा प्रश्न वर्गमुळाचा प्रश्न आहे. पटकन करूयात आपण. तर प्रश्न होता वर्गमुळात 961 अधिक वर्गमुळात 784 अधिक वर्गमुळात 49. आता ह्या प्रत्येकाचं वर्गमूळ निघणाऱ्या संख्या आहे. तर ह्या 49चं वर्गमूळ निघतं आहे 7. आता 784 जो आहे तो आहे 28चा वर्ग म्हणजे याचं वर्गमूळ आहे 28. हे अधिक चिन्ह आहे तसं दिलं मी. आणि 961 तर 961चं वर्गमूळ असतं 31 म्हणजे ह्याचं वर्गमूळ आहे 31. मग ह्या सगळ्यांची बेरीज होईल 8 आणि 7 15, 15 आणि 1 16 6, 4 आले 1, 2 आणि 1 3 आणि 3 6 म्हणजे ही बेरीज येते 66 म्हणजे 66 हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अशी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या शोधा की जिला 15, 25, 40 आणि 75ने निशेष भाग जाईल. पहा आता हा प्रश्न मी तुम्हाला व्यवस्थित समजावून देतो. ह्याचे पर्यायही लिहितो म्हणजे असे प्रश्न कसे सोडवायचे हे तुमच्या लक्षात येईल. तर आपल्याला भाग कुणी करायचा आहे 15, त्यानंतर 25, नंतर 40 आणि 75 यांनी भाग गेला पाहिजे आणि अशी मोठ्यात मोठी असली पाहिजे. पर्याय इकडे लिहितो. पर्याय पहिला दिला होता 9000, पर्याय नंबर 2 दिला आहे 9400, पर्याय नंबर 3 दिला आहे 9600 आणि पर्याय नंबर 4 हा दिला आहे 9800. आता आपल्याला यातली मोठ्यात मोठी संख्या अशी हवी आहे की ज्या संख्येला 15ने पण भाग गेला पाहिजे, 25 न गेला पाहिजे, 40 न गेला पाहिजे, 75 न गेला पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे की 15ची शेवटी 40ला काय कसोटी आहे का तर 4 न गेला पाहिजे. 0 आहे प्रत्येकाच्या शेवटी 0 आहे. शेवटच्या 2 अंकाला 4 न गेला की प्रत्येकानं भाग जाणार
म्हणजे ह्या प्रत्येक संख्येमध्ये शेवटचे शून्य काढली ह्या 40ने भागताना तर 4ने भाग लागणारच आहे. फक्त आपल्याला 3ने भाग लागणारी संख्या पाहिजे. 15ने जर भाग जायचा असेल बाळांनो, कारण 5 इथं आहे, इथं 0 आहे, इथं 5 आहे, इथं पण 5 आहे, म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असतं त्या संख्येनं 5ने भाग लागतात. म्हणजे मला इथं यातले काही पर्याय डिलीट करण्यासाठी, कारण ज्यार्थी 15ने भाग गेला पाहिजे त्यार्थी 5ने पण गेला पाहिजे आणि 3ने पण गेला पाहिजे. मग 5ने भाग हा सगळ्यांनाच जातो. फक्त मी पहिल्यांदा मान का दिला तर 3 वेगळा आहे ना. मग 3ने भाग जाणारा ह्यातला कुठला आहे तर आपल्याला माहिती आहे 3ची कसोटी काय आहे. 3ची कसोटी अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर त्या संख्येला जातो. इथं काय 9 आहे म्हणजे 3ने भाग जाणारच आहे. पण ह्याला 9 आणि 4 13 होतं बाळांनो, आणि 13ला 3ने भाग जात नाही. कारण 0 आहेत त्याचा काही संबंध नाही ना, त्याची बेरीज केली तर ते 13च येणार. म्हणजे याला 3ने भाग जात नाही, म्हणजे हा पहिल्या यादीत कॅन्सल होईल. म्हणजे हा उत्तरात येऊ शकणार नाही. कारण का तर 9 4 13 होतं, 13ला 3ने भाग जात नाही. इथं 9 6 15 3ने भाग शक्यता आहे. इथं मात्र 9 8 17 इथं पण 3ने भाग जात नाही. म्हणजे पहिल्या बैठकीत हे दोन्ही पर्याय बाजूला गेले. आता हे 2 बाजूला गेले म्हणजे स्पर्धेमध्ये राहिल्यात हे दोघं. आता हे दोघं राहिल्यात तर इथं नजरेनं आपल्याला कळतं की बाबा याला 40ने भाग जात असला पाहिजे. 75ने भाग जाण्यासाठी जर 25ने भाग गेला, आता इथं 3ने भाग जातोय म्हटल्यानंतर 25ने गेला 3ने गेला की 75ने जाणार आहे. म्हणजे ही संख्या अशी आहे की ह्या सगळ्यांनी भाग जातो, हिला पण जातो. मग मला काय प्रश्नात सांगितलं तर मोठ्यात मोठी कोणती, म्हणजे ह्याच्यामध्ये मोठ्यात मोठं ही असल्यामुळं म्हणजे तुमचं उत्तर असेल 9600. अशा पद्धतीनं हा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो काय प्रश्न पहा तर पुढचा प्रश्न आपण करूयात. सरासरीवरचा प्रश्न आहे. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 20 किलो आहे. मग 40 जणांचं 20 किलो आहे म्हणजे 40 गुणिले 20 ही त्यांची बेरीज होईल, म्हणजेच 800. म्हणजे एकूण वजन हे 800 आहे 40 मुलांचं. त्यानंतर जर राम आणि श्याम प्रत्येकी 12 व 18 किलोचे वर्गातून निघून गेले, राम आहे 12 किलोचा, श्याम आहे 18 किलोचा, हे जर दोघं निघून गेले तर 8 आणि 2 10 4 1 म्हणजे 30 कमी झाले. म्हणजे यातून 30 कमी होईल, म्हणजे राहिले ते 770. आता 770 राहिले, ही 2 मुलं निघून गेली. आपल्याला प्रश्न विचारला तर उरलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी वजन किती. आता उरलेल्या विद्यार्थ्यांचं सरासरी म्हणजे एकूण 40 विद्यार्थी होते तर त्याच्यामधले 2 विद्यार्थी राम आणि श्याम निघून गेले म्हणजे 38 राहिले आणि बेरीज झाली 770. म्हणजे ती सरासरी काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल 770 भागिले 38. म्हणजे कारण इथं आता 38च मुलं राहिली. भाग लावूया, सोपं करूया. बेनी भाग लागतो, बेनी भाग लावतो. बेनी भाग लावला बघा, बे के बे हा राहिले 1, 2 9 18. इथं बेनी भाग लावला, 2 त्रिक 6 उरले 1 17 झाले, बे 8 16 उरले 1 आणि बे 5 10. आता पूर्णांकामध्ये भाग लागतोय का बघा. आता 19 भाग लावतो मी. 19 1 19 19 2 38. म्हणजे भाग गेला. म्हणजे आता इथं 5ला भागता येत नाही, मग 0 दिलं, 5 50 झाले. आता 5 50 झाले. 19 पुन्हा भाग लावला तर पुन्हा 19 2 38 येईल. 19 2 38 आणि मग 50मधून 38 गेल्यानंतर 12 राहील. 12चं 120 होईल. 120 होईल. म्हणजे तुम्हाला पुढं जो काही भाग करावा लागेल तो मग आता पर्यायामध्ये बघायचं 20 पॉईंट नंतर कुठला पर्याय आहे का. सगळा भाग लावत बसायचं नसतो बाळांनो, कारण का 20 पॉईंट नंतर एकच पर्याय आहे. पर्याय नंबर 2 आहे. कारण पहिला पर्याय आहे तो 24 पॉईंट दिला आहे. म्हणजे पॉईंटच्या पाठीमागचं उत्तर जर 20 फायनल आहे तर तुम्हाला पुढचं उत्तर काढून वेळ घाला. म्हणजे हे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की इथं भाकार करण्यात तुम्ही वेळ नाही घालवायचा, लगेच पर्यायाकडे बघायचं. म्हणजे त्याचं उत्तर असणार आहे तो ज्याच्यामध्ये 20 पॉईंट पुढं काहीतरी आहे तो उत्तर असेल आणि त्याचं उत्तर आहे 20.26. अशा वेळेला पूर्ण उत्तर काढत बसायची गरज नसते, कारण का हे पर्यायामध्ये आपल्याला लगेच कळतं. जर पहिली जर काही अंक बरोबर आले असतील तर पुढं जायची गरज नाही. तिथं वेळ वाचवावा लागतो आपल्याला, कारण पेपर सोडवताना वेळेचं फार नियोजन आपल्याला करावं लागतं बानो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न काय पहा. जर x/y बरोबर 3/5 म्हणजे जे दिलं आहे ते मी लिहितो. असा प्रश्न दिला आहे x/y बरोबर 3/5. तर आपल्याला किंमत काढायची आहे 2x अधिक 3y अधिक 2 भागिले 5xy. 5xy. आता ह्या किमती तिथं भरायच्या आहेत फक्त. म्हणजे x ची किंमत 3 आहे म्हणजे इथं झालं 3 2 6 अधिक y ची किंमत 5 आहे म्हणजे 5 त्रिक 15 अधिक हे 2 तसंच भागिले. आता 5 गुणिले x किती होता 3 होता आणि y किती होता 5 होता. म्हणजे वर झालं 15 आणि 6 21 आणि 2 23 आणि खाली झालं 5 त्रिक 15 15 5 75. म्हणजे तुमचं उत्तर आहे 23/75.
त्यानंतर पुढचा प्रश्न काय पहा. पुढचा प्रश्न आहे, राजेश व संजय यांनी अनुक्रमे 14,200 आणि 15,600 रुपये भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. वर्षाअखेर त्यांना 74,500 रुपये नफा झाला, तर राजेशचा नफ्यातील वाटा किती, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघूया, लगेच करूया आपण. हा जो प्रश्न आहे हा सुद्धा भागीदारीशी रिलेटेड प्रश्न आहे, थोडासा वेगळा घेतला. तर इथं पहा, राजेश आहे, राजेश आणि हा आहे संजय. आता इथं मुदतीचा काही विषय घेतला नव्हता, म्हणजे फक्त भांडवल दिलेलं आहे, तर त्यांची भांडवल लिहितो. याचं भांडवल आहे 142 म्हणजेच 14,200 आणि याचं भांडवल आहे 15,600. आणि जो काही नफा झाला वर्षाअखेर, तो नफा पण आपल्याला दिलेला आहे 74,500 रुपयाचा नफा आहे. म्हणजे 74,500 रुपये नफा झाला, तर आपल्याला कुणाचं विचारला आहे, नफा विचारला आहे, राजेशचा नफा विचारला आहे. बघूयात कसा काढायचा. ह्याला पहिल्यांदा सोपं रूप द्यायचं. म्हणजे हे भांडवलाचं गुणोत्तर आहे. जर मुदत दिली असती तर आपण भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर घेतलं असतं, परंतु तसं मुदत समानच आहे दोघांची, त्यामुळे मुदत कॅन्सल झाली. म्हणजे आता जो नफा झाला आहे तो वाटून घेताना ह्या भांडवलाच्या गुणोत्तराच्या प्रमाणातच घेणार, म्हणून याला सोपं रूप द्या. ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्या गेल्या. आता भाग लावतो मी. इथं कशाने भाग लागतो का, बेने तर भाग लागणारच आहे. मी बेने भाग लावतो. 2 7 14 आणि 2 1 2. इथं बेने भाग लावतो. 2 7 14 राहिले 1 आणि 2 8 16 म्हणजे 71 आणि 78. आता ह्याचं सोपे रूप होत नाही, म्हणजे भाग लागत नाहीत, कारण 71 ही मूळ संख्या आपल्याला माहीत आहे. त्यामुळे पुढं भागाकार करण्याचा विचार करायचा, म्हणजे जे काही सोपे रूप द्यायचं असेल तर तो विचारही करायचा नाही, कारण का ती ही मूळ संख्या आहे. मग आता आपल्याला डायरेक्ट जर नफा काढायचा असेल, कुणाचा काढायचा नफा, तर राजेशचा नफा काढायचा आहे. प्रश्नात विचारला आहे राजेशचा नफा, म्हणजे राजेशचा नफा जो असणार आहे तो कसा असणार आहे, तर एकूण नफा आहे 74,500 भागिले या दोघांचं बेरीज होते. एकूण प्रमाण आपल्याला मिळेल. म्हणजेच मी बेरीज करतो 71 अधिक 78 आणि गुणिले त्याचं राजेशचं गुणोत्तर होतं किती, 71. मग ते 71 तसंच घेतलं मी, कारण 71 गुणावं लागेल ह्या किमतीला. आता इथे बेरीज आहे, बेरीज करून घेतली. म्हणजे 74,500 भागिले ह्यांची बेरीज केली, 8 आणि 9 आणि 7 7 14, 149. इथं गुणिले 71 आहे, 149, 149 आणि 149 5 म्हणजेच 745. आणि हे वरच्या 2 शून्य म्हणजे आपलं उत्तर आहे 71 गुणिले 500 करून घेतो. 5 1 5, वरच्या 2 शून्य दिल्या आणि 5 7 35, म्हणजे 35,500 रुपये हा राजेशच्या वाट्याला मिळणारा नफा आहे. त्यानंतर बघूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय पहा. पुढचा प्रश्न शेकडेवारीतला आहे, पटकन करूयात. पुढचा प्रश्न आहे 50चे 30%, 50चे 30% म्हणजेच 30/100 अधिक म्हणजे बेरीज अधिक 42चा 1/6, 42चा 1/6 म्हणजेच 1/6. कॅल्क्युलेशन करूया. या शून्याला ही गेली, हिला ही गेली, 5 त्रिक 15 झाले, अधिक इथं भाग लावला आपण 6 भाग लावला, 6 1 6, 6 7 42, 15 आणि 7 झाले 22. 22 ह्याचं उत्तर आलं, पण पर्याय आम्हाला असे दिले होते. पर्याय वेगळ्या स्वरूपात दिलेले आहेत, म्हणजे प्रत्येक पर्याय सोडून बघावं लागेल की कुणाचं उत्तर 22 येईल. तर पहिल्या पर्यायामध्ये भरतो. पहिला पर्याय दिला होता 110चे 20%, हे तोंडीच कळतं आपल्याला. 20% म्हणजे भागिलेचे 100, हिलाही गेली, हिलाही गेली, 11 दुने 22, म्हणजे हे 22 फक्त असं लिहिलं होतं, म्हणजे हे असं उत्तर येतं, ते त्याने असं दिलं होतं, म्हणजे माझा पर्याय नंबर 1 हा बरोबर आहे. साधारण महापोर्टलला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, म्हणजे सरळ मार्गी पर्याय दिलेले नसतात. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न काय आहे पहा. तो प्रश्न आहे एका किल्ल्यामध्ये, प्रश्न वाचतो पहा. एका किल्ल्यामध्ये 1000 सैनिकांसाठी 1 महिन्याचे अन्न होते. 10 दिवसानंतर 1000 अतिरिक्त सैनिक किल्ल्यामध्ये आले, तर उरलेल्या अन्नामधून किती दिवस सैनिक काम चालवून घेऊ शकतील. म्हणजे पहिले 1000 सैनिक होते आणि महिन्याचं रेशन होतं, म्हणजे 30 दिवसाचं होतं, 1 महिन्याचं दिलेलं आहे आपल्याला. आणि पण 10 दिवसानंतर दुसरे 1000 सैनिक आले, म्हणजे शिल्लक जे राहिलेलं अन्न होतं ते 1000 सैनिक 10 दिवस खाल्ल्यानंतर राहिलेलं जे अन्न असेल ते किती असेल बाळांनो. 10 दिवस खाल्लंय म्हणजे 20 दिवसाचं अजून शिल्लक आहे ना, म्हणजे शिल्लक अन्न आहे. 1000 सैनिक 20 दिवस खाऊ शकतात, म्हणजे 20 दिवस खाऊ शकतील 1000 सैनिक असा आहे. आता आपल्याला प्रश्न विचारला आहे, तर सैनिक आणखी 1000 आले, म्हणजे हे पहिले 1000 होते, आता
10 दिवसानंतर आणखी 1000 आले, म्हणजे एकूण सैनिक झाले 2000. मग आता हे 2000 सैनिक झाल्यानंतर अन्न एवढंच आहे, 1000 सैनिक 20 दिवस खातील एवढंच अन्न शिल्लक राहिले. मग आता सैनिक झाले 2000, मग ते आता किती दिवस खातील? मग आता माहीत नाही, तेच तर प्रश्न विचारला आहे ना. मग ते 100 दिवस खातील, म्हणजे किती दिवस खातील? 100 दिवस खातील. सोडवा फक्त, म्हणजे तुम्हाला मिळेल 1000 गुणिले 20 भागिले 2000 बरोबर 100 भाग लावा. ह्या 3 शून्याला ह्या 3 शून्य गेल्या, बेहा म्हणजे 100 किंमत येईल 10, म्हणजे राहिलेलं जे अन्न आहे हे 10 दिवस खातील. आता जर कॉमन सेन्सनं सोडलं, हे तुम्हाला मी उदाहरण सोडवून दाखवलं बानू. जर कॉमन सेन्सनं सोडवलं तर काय विचार होते बघा, कारण पहिले 1000 होते 20 दिवस पुरणार आहेत, मग दुसरे 1000 आले म्हणजे 2000 झाले, मग 10 दिवस पुरणार ना, सरळच आहे ना, नाही का? म्हणजे सोडवायची सुद्धा गरज नव्हती, पण तरी मी तुम्हाला सांगितलं कारण तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहीत असाव्या. जेव्हा तुम्ही पेपरला जाणार आहात, परीक्षागृहामध्ये पेपर देणार आहात, तेव्हा तुम्ही मेंटली तयार असलं पाहिजे की काही प्रश्न असे वाचत सुटतात, काही प्रश्न शॉर्टकटने सुटतात, काही प्रश्न सोडवावे लागतात, काही प्रश्न पर्यायावरून कळतात. म्हणजे अशा पद्धतीनं प्रॅक्टिस महत्त्वाचं आहे बानू. त्यामुळे जास्तीत जास्त वेळा नमुन्याची उदाहरणं प्रॅक्टिस करणं हे फार गरजेचं आहे. म्हणून तर आपण हा जो काही पॅटर्न 10 टेस्टचा घेतलेला आहे, तर त्याचा हा उद्देश आहे की विद्यार्थ्याचा कुठलाही प्रश्न असला तरी त्याला तो सोडवता यावा. त्यानंतर पुढचा प्रश्न काय पाहता, तर पुढचा प्रश्न आहे, एका टाकीत 2 लिटर प्रति 5 सेकंद या दराने पाणी पडते. बघा हा प्रश्न मी समजावून देतो तुम्हाला. तर एका टाकीत 2 लिटर प्रति 5 सेकंद म्हणजे 2 लिटर प्रति 5 सेकंद पाणी पडतं. हे पाणी पडतंय टाकीमध्ये असं. हां, आणि त्याच वेळी 1 लिटर प्रति 10 सेकंद, 1 लिटर प्रति 10 सेकंद हे पाणी निघून चाललंय. हे टाकीत पडतंय पाणी, लक्षात घ्या. हे टाकीत पडणारे पाणी, पडणारे हे जाणारे, म्हणजे टाकीतून निघून चालले पाणी, एका तोटीतनं पडते एकातून जाते, असा सीन आहे. आणि मग विचारले तर ती टाकी 90,000 लिटर क्षमतेची आहे, म्हणजे टाकीची क्षमता 90,000 आहे. म्हणजे ही जी अशी टाकी असेल तर हिच्यामध्ये 90,000 लिटर पाणी बसतं आहे. तर पडते पाणी अशा पद्धतीनं, ह्या गतीनं पाणी निघून चाललं आहे, या गतीनं. तर ती टाकी भरायला किती वेळ लागेल असा प्रश्न विचारलेला आहे. बघूया आता आपण 1 मिनिटाचा काय प्रकार आहे. मग आता पहा, जर 2 लिटर पाणी 5 सेकंदाला पडतं, ह्याला जर मी मिनिटामध्ये रूपांतर करायचं असेल, म्हणजे मिनिटाला किती पडतं बाबा, तर मला ह्याला 12ने गुणावं लागेल. म्हणजे गुणिले 12 कर, मी हिरकड पण मी 12ने गुणेन, म्हणजे 12 दुणे 24, म्हणजे 24 लिटर पाणी हे 12 म्हणजे 60 सेकंदामध्ये पडेल. 60 सेकंद म्हणजेच 1 मिनिट बाळांनो. जसं पडण्याचं प्रमाण काय आहे, तर एका मिनिटामध्ये, आता 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट, तर एका मिनिटामध्ये 24 लिटर पाणी टाकीत पडणार आहे. आणि जाणार आहे किती बघा, आता ह्याचे जर मला 60 सेकंद करायचे असेल तर मला इथं 6ने गुणावं लागेल. मग ह्याला पण मी 6ने गुणणार आहे, म्हणजे इथं 6 लिटर येईल आणि इकडे येईल सायदा 60 सेकंद, म्हणजे एका 60 सेकंदामध्ये 6 लिटर पाणी निघून चाललं आहे. साहजिक आहे, म्हणजे पाहता म्हणजेच एका मिनिटामध्ये 6 लिटर पाणी त्यांना चालले आणि एका मिनिटामध्ये 24 लिटर पाणी दुसऱ्या टाकीमध्ये पडते. म्हणजे प्रत्येक मिनिटाला टाकीत पाणी किती राहणार आहे प्रति मिनिट, बघा प्रति मिनिट, तर 24 वजा 6 म्हणजे 18 लिटर, म्हणजे दर मिनिटाला टाकीत 18 लिटर पाणी पडणार आहे. मग टाकी भरायला किती वेळ लागेल, मग टाकीची क्षमता काय आहे, 90,000ची आहे. आणि म्हणून माझं उत्तर आहे 90,000. 90,000 भागिले 18, 18 की 18, 18 पंचे 90 आणि वरच्या 3 शून्य, म्हणजेच तुम्हाला जी काही वेळ लागेल ती लागेल 5000 मिनिट. कारण का, तर त्यांनी मिनिटामध्ये पर्याय दिला, त्यामुळे तेच आपलं उत्तर. तर ते तासामध्ये करू शकतो आपण, मिनिटाचे पुन्हा 60ने भागून काही तास निघतील. हां, जसं प्रश्न विचारला असेल, जसे पर्याय असतील तशा पद्धतीने आपल्याला उत्तर द्यावं लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न काय पाहता, तर पुढचा प्रश्न आहे, एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 11 आहे. पहिले पद 11 आहे. मी लगेच लिहितो, आता काही सूत्र वगैरे वापरत नाही, काय नाही, पटकन उदाहरण आपण सोडूया. पहिले पद 11 आहे आणि त्याच्यामध्ये जो सामान्य फरक आहे तो 1.5 आहे. म्हणजे याच्यामध्ये 1.5 मिळवलं की त्याचं पुढचं पद येणार आहे. म्हणजे याच्या 11मध्ये जर आपण 11 अधिक 1.5 मिळवलं तर ते जे उत्तर येईल ते असेल, 11मध्ये 1.1 मिळवलं म्हणजे 12.5. ते याच्यामध्ये पुन्हा आपल्याला काय मिळवायचं आहे, अधिक 12.5 मध्ये पुन्हा 1.5 मिळवायचं. हे पहिलं पद होतं, हे दुसरं पद, आता इथं तिसरं पद येईल आणि 12.5 मध्ये 1.5 मिळवल्यानंतर तुम्हाला मिळेल 14. 13.5 म्हणजे 12 आणि 1 13 आणि हे 0.5 1 14 झालं, म्हणजे 14. म्हणजे तिसरं जे पद आहे बाळांनो ते असेल 14. 14 हे तुमचं उत्तर असेल. काही सूत्र वापरायची गरज नाही, अंकगणिती श्रेणीचं सूत्र आहे. तिसरं तर पद विचारलं आहे, म्हणजे
अशा पद्धतीनं असेही प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे पहा. तर प्रश्न असा आहे की 2 रेल्वे गाड्या 137 मीटर व 163 मीटर लांबीच्या असून, म्हणजे 137 मीटर व 153 मीटर लांबीच्या 2 रेल्वे गाड्या. आता मी सगळा कन्सेप्ट सांगत बसणार नाही, पटकन आपण उदाहरण सोडूया. आणि ह्या गाड्या त्यांचा वेग अनुक्रमे 32 आणि 58 आहे. 32 आणि 58 किलोमीटर असा आहे. 32 आणि 58 किलोमीटर पर आवर असा वेग आहे. आणि मग त्या एकमेकींच्या विरुद्ध दिशेने जात असतील तर त्या एकमेकींना किती वेळात ओलांडतील असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे गाडीला गाडी ओलांडते आहे. 2 प्रकार असतात. एक पाठीमागून ओलांडणं, त्याला आपण ओव्हरटेक म्हणतो, आणि समोरासमोरून विरुद्ध दिशेने जेव्हा येतात तेव्हा आपल्याला सापेक्ष वेग काढावा लागतो. किंवा म्हणजे अशा वेळेला जेव्हा गाडीला गाडी क्रॉस करणार असती त्यावेळेला आपल्याला तो वेग जो असतो तो सापेक्ष वेग घ्यावा लागतो. आणि मग आता आपल्याला माहिती आहे सूत्र, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे सूत्र आहे. आता आपल्याला काय विचारलं आहे तर वेळ विचारली, म्हणजे वेळचं सूत्र तयार होईल. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता अंतर घेताना आपल्याला काय करावं लागेल तर ह्या दोन्ही गाड्यांच्या लांबीचं बेरीज करावी लागेल. आपल्याला माहिती आहे हा कन्सेप्ट आपण शिकलो आहे. तर 137 आणि 153 यांची जी काय बेरीज होईल, म्हणजे गाड्यांची जी लांबी होती 163 आहे, सॉरी 163 आहे इथं. तर ही जर बेरीज केली तर 7 आणि 3 10 0, हा चलाले 1, 7 आणि 3 10, 10 0 हा चलाले 1 आणि 3, म्हणजे 300 मीटर झाली गाडींची लांबी. आणि त्याच्यानंतर जो वेग आहे तो आपल्याला सापेक्ष वेग घ्यावा लागेल. आणि सापेक्ष वेग घेताना जर गाड्या समोरासमोरून येत असतील, एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येत असतील तर वेगांची बेरीज करावी लागती. आणि जर गाड्या एकामागे एक असतील, म्हणजे एकाच दिशेने जात असतील तर वेगांची वजाबाकी असते. हा कन्सेप्ट आहे. आणि म्हणून ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती बेरीज येईल 8 आणि 2 10 0, हा चलाले 1, 5 आणि 1 6 आणि 3 9, म्हणजे 90/300. पण 90/300 ह्याची एककं समान नाहीत बानो, कारण अंतर जे आहे ते मीटरमध्ये आहे, पण वेग जो आहे तो किलोमीटर पर आवरमध्ये आहे. आणि मग आपल्याला माहीत आहे की अशा वेळेला आपल्याला काय करावं लागतं तर 18/5 गुणावं लागतं. आणि म्हणून आपण 18/5 गुणतोय. 18/5 गुणलं मी, भाग लावला 18 × 18, 18 × 5 = 90, 5 × 5, 5 × 30, वरची 0, 5 × 5, 5 × 5, 5 × 10, म्हणजे जी वेळ लागणार आहे ती 12 सेकंद एवढा वेळ लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. हा प्रश्न क्रमांक 14 काय पहा. बोटीचा रिलेटेड प्रश्न आहे. एक व्यक्ती स्थिर पाण्यात 3 किमी वेगाने पोहतो. जर प्रवाहाचा वेग हा 2 किमी असेल तर त्या व्यक्तीला प्रवाहाच्या दिशेत व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रत्येकी 10 किलोमीटर अंतर पोहण्यास किती वेळ लागेल. बघा आता प्रवाहाची दिशा म्हणजे असं जाणार आहे. पाहता प्रवाहाच्या दिशेनं जाणार असा आणि येणार उलटा असा. हे 10 किलोमीटर अंतर येणार, हा 10 किलोमीटर जाणार. पहिला 10 किलोमीटर जाईल, 10 किलोमीटर उलटा येईल. आता बाकी सगळं मी सांगत बसत नाही, तर आपल्याला हे कन्सेप्ट मी शिकवलेलं आहे. प्रवाहाच्या दिशेने जेव्हा नाव जाती तेव्हा तिला 2 वेग प्राप्त होतात. किती? 2. कुठले? एक तिचा स्वतःचा अधिक त्या प्रवाहाचा. मग इथं स्वतःचा वेग आहे 3 आणि प्रवाहाचा वेग आहे 2, म्हणजे इथं होणार आहे 5. म्हणजे ही जी वेळ आहे ती 10/5, म्हणजेच कारण 10 किलोमीटर अंतर आहे, जाताना तिला 5 तासाची वेळ असेल, म्हणजे जिथं तुम्हाला उत्तर मिळेल 2 तास लागतील. आता परत येताना काय होते, परत येताना त्याचा वेगांची वजाबाकी होती. परत येताना काय होतं, म्हणजे प्रवाहाच्या उलट्या दिशेने जेव्हा नाव जाती त्यावेळेला त्या स्वतःच्या तिच्या वेगामधून प्रवाहाचा वेग वजा होतो, म्हणजे 3मधून 2 वजा झालं म्हणजे 1 आलं, म्हणजे इथं जी वेळ लागेल ती 10/1 असेल. 10/1 म्हणजे 10 तास लागतील. मग हे 10 तास म्हणजे 10 किलोमीटर जाणे, 10 किलोमीटर परत येणं, एकूण वेळ याला हे 2 तास आणि हे 10 तास, म्हणजे तुमचं उत्तर आहे 12 तास. म्हणजे 12 तास वेळ लागणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय पाहता. पुढचा प्रश्न आहे, रेहानने एक दुचाकी 54,000ला खरेदी केली आणि त्याने ती दुचाकी 8% तोट्याने विकली. विकलेल्या दुचाकीवर आलेल्या पैशाने त्याने पुन्हा एक दुचाकी विकत घेऊन 10% नफ्याने परत विकली तर त्याचा एकूण नफा किंवा तोटा किती झाला. एका बैठकीत प्रश्न सोडूया, पण एका स्टेटमेंटमध्ये सोडूया. कारण 54,000ला त्याने घेतली होती, 54,000 रुपयाला घेतली होती, पण 8% तोट्याने विकली. 8% तोटा म्हणजे 100ची असती तर त्याला
8 रुपये कमीने विकावी लागली असती, म्हणजे त्याने विकली 92 रुपयाला, म्हणजे त्याच्या असणार आहे 92/100 ही झाली विकली त्यानं. आता ही विकली आणि ती विकल्यानंतर त्या विकलेले जे पैसे आले, हे पैसे आले त्याला, त्याच्यामध्ये त्यानं काय केलं, दुसरी विकत घेतली आणि ती 10% नफ्यानं विकली. म्हणजे ह्याच्यावर पुन्हा त्यानं 10% नफा घेतला ह्याच्यावर. आता सगळं करतात म्हणजे याला 10% नफा घेतला म्हणजे 110/100 झालं, कारण नफा गेला म्हणजे 100चे 110 मिळणार, 10% नफा झाला म्हणजे आता ही जी अमाऊंट येईल तेवढी अमाऊंट त्याला मिळालेली आहे. मग आता करूया कॅल्क्युलेशन. ह्या शून्याला ही गेली, ह्या दोघीला ह्या दोघी गेल्या. आता आपल्याकडे आहे 54, 92, 11 ह्या सगळ्यांचा करावा लागेल गुणाकार. आता तुम्ही गुणाकार करताना तुम्ही कसाही करू शकता. काय तर हा गुणाकार तुम्हाला करताना 1 शून्य आहे, हिथं 3 आणि 4, ह्या शून्याला ही शून्य जाईल. म्हणजे आपल्याला फक्त करायचं आहे 54 गुणिले 92 गुणिले 11. आता हा गुणाकार हा तुम्ही आपल्या पद्धतीने करायचा प्रत्येकाने. आता मी काय करतो, हे तुम्ही कदाचित हे 90 फोडू शकता. म्हणजे हे जर तुम्ही असं घेतलं 90 अधिक 2 गुणिले 54, हे 54 आणि गुणिले 11. 11चा पाडा येतो, 11 गुणणं सोपा आहे, त्याला बाजूला ठेवलं. पहिल्यांदा मी या दोघाचा करून घेतो, मी वेगळ्या पद्धतीने गुणाकार केला. म्हणजे आता तुम्ही काय करा 9 हां, आपण पहिल्यांदा काय करणार 9 ह्या 54ला गुणणार. पण 9 54ला गुणणं सोपं आहे, कारण 9चा पाडा मला येतोय, मग 9 मी गुणतो आणि वरची शून्य मी तशीच देणार. ही वरची शून्य दिली 9 54ला गुणलं, 9 चौक 36 आहे, 6 4 3, 9 5 45 आणि 3 48. हां, मग आता अधिक, आता ह्या 2 न गुणणार आहे म्हणजे 54 दुणे म्हणजे 4 दुणे 8 आणि 5 दुणे 10, 108 गुणिले 11 आहे ते तसंच राहू दे. आता ही बेरीज करून किंवा अगोदर हां, म्हणजे बेरीज केली आपण 808, 0 आणि 6 6, 8 आणि 1 9 आणि हे 4 आणि त्याला गुणिले 11 आहे. आता 11 गुणू, आता 11चा पाडा येतो आपल्याला. आता 11 गुणूया. 11 × 88 = 8, ह्याच्याला आले 8, 11 संग 66, 66 आणि 8 74, 74 × 4 ह्याच्याला आले 7, पुन्हा 11 × 9 99, 99 आणि 7 106, 106 × 6 ह्याच्याला आले 10 आणि 11 चौक 44, 44 आणि 10 54, म्हणजे त्याच्या हातात आले 54,648 रुपये. बाळानो, हे त्याच्या हातात आले. हां, एवढा सगळा व्यवहार करून. पण त्यानं पदरला गाडी घेतली ती किती रुपयाला घेतली होती, दुचाकी 54,000ला घेतली होती. मग त्याला नफा झाला का तोटा झाला? नफा झाला, कारण ही रक्कम जास्त आहे ना. मग ह्यातनं जर मी 54,000 बाजूला काढले, मग ह्यातनं मी 54,000 रुपये वजा करतो, म्हणजे 54,000 वजा केल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहील ती असेल 648 रुपये आणि हे त्याला जादा मिळाले म्हणजे तो नफा आहे. त्यामुळे याचं उत्तर असेल 648 रुपये नफा झाला. कारण हाच पर्याय आहे, तोट्याचा सुद्धा आहे, पण तोटा इथं झालेला नाही आहे. तर याचं उत्तर आहे 648 रुपये नफा. आता पुढचा प्रश्न काय पहा. अविनाशने 8% सरळ व्याजाने 400 रुपये घेतले होते. म्हणजे 8% सरळ व्याजाने 400 रुपये घेतले आणि त्याने वर्षाखेरीस 200 रुपये जमा केले, म्हणजे परत केले, तर ते सर्व कर्ज 2 वर्षात फेडण्यासाठी त्याला आणखी किती रुपये भरावे लागतील? पाहता 8% घेतलं 400 रुपये. आता 400 रुपये 8% घेतलं, हां 2 वर्षासाठी घेतलं ना, पण 800 दराने सरळ व्याजाने 400 रुपये घेतले. मग एका वर्षाचे किती व्याज झालं? 800 रुपयाचं. 400 रुपयाचं व्याज किती होईल पहा एका वर्षाचं? 8%नं 8 चौक भागिले 100 आहे तिथं, हे गेलं म्हणजे 32 रुपये व्याज झालं पहिल्या वर्षी. पण पहिलं वर्ष झाल्यानंतर त्याची रक्कम किती देणं झाली? 432 त्याला द्यायला पाहिजे, कारण 32 रुपये व्याजाचे, 400 रुपये मुदलाचे, पण त्यानं 200च परत दिले. मग 200 परत दिले म्हणजे जी रक्कम राहिली, आता त्याने काय म्हटलं तर ते सर्व कर्ज 2 वर्षात फेडण्यासाठी त्याला आणखी किती रुपये भरावे लागतील? आता 200 फेडले म्हणजे 400 मधून 200 गेले, 200 हे 32 आणि पुढे 200. आता हे सरळ व्याजाचा व्यवहार आहे, म्हणजे राहिलेल्या पहिल्या वर्षी 200 फेडल्या म्हणजे राहिलेल्या 200वरचं 8%ने व्याज लागणार, ते 16 रुपये होणार. म्हणजे दुसऱ्या वर्षी पहिल्यातली रक्कम राहिलेली 200, हे व्याजाचे 32 आणि ते 32 म्हणजे ते 16, म्हणजे 48 झाले. म्हणजे 32 दुसऱ्या वर्षाचं व्याज 16, हे 48 रुपये व्याजाचे झाले. हां, 48 रुपये व्याज असं द्यावं लागतील आणि मुदलातले 200 अजून शिल्लक आहेत, कारण 200 दिल्यात, म्हणजे त्याला एकूण द्यावे लागतील 248 रुपये त्याला फेडावे लागतील. अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. एका अंकगणितीय श्रेणीमध्ये 6वे पद 22 आणि 10वे पद 38 आहे, तर त्या अंकगणितीय श्रेणीतील फरक व पहिले पद किती? आता हे थोडंसं उदाहरण आहे, सूत्राने करायचं आपल्याला माहिती आहे सूत्र काय आहे ते, तर ते सूत्र फक्त मी लिहून ठेवतो आणि पटकन आपण उदाहरण करूयात. तर सूत्र असं होतं TN बरोबर A अधिक N वजा 1 कंस पूर्ण D. आता आपल्याला A आणि D शोधायचं आहे, पण
पहिलं दिलं त्यांनी 22वे पद, म्हणजे एका श्रेणीतले 6वे पद. 6वे पद म्हणजे यांची किंमत 6 असेल, म्हणजे इथे येईल a अधिक 5d आणि 6वे पद किती आहे तर 22 आहे, म्हणजे असं आहे. त्यानंतर दुसरं दिलं आहे 10वे पद, म्हणजेच 10वे पद किती आहे 38 आहे, म्हणजे 38 बरोबर, कारण ह्या सूत्राप्रमाणे 38 बरोबर a अधिक 10वे पद आहे ते म्हणजेच n वजा 1 म्हणजे 9d. आता ही दोन समीकरण आहेत, ह्यांची वजाबाकी करू आपण. हे समीकरण 1 आहे, हे समीकरण 2 धरू, काही धरून तुम्हाला समजण्यासाठी मांडतोय. हे समीकरण ह्यातनं मी वजा करतो, म्हणजे 22 बरोबर a अधिक 5d. हां, वजाबाकी केली, वजा वजा वजा, हे एला ए निघून गेलं, 9मधून 5 गेलं 4d आणि 38मधून 22 गेले, 8मधून 2 गेले 6, 3मधून 2 गेले 1, 4 इकडे आले भागिले झाले, म्हणजे d ची किंमत मिळेल 4. आता d 4 असेल तर आपल्याला a काढायचा आहे. कुठेही भरा, इथं भरलं तुम्ही, इथं जरी भरलं तरी चालेल, म्हणजे तुम्ही d जरी इथं भरलं तर 20 झालं, 20 इकडं आलं तर 22मधून 20 वजा होईल, म्हणजे a ची किंमत तुम्हाला मिळेल 2. म्हणजेच ह्यामध्ये किमती भरलेली पूर्ण सोडवलेली नाही आहे, तुम्हाला मी समजावून दिलं आहे. म्हणजे a ची किंमत असेल 2 आणि d ची किंमत असेल 4, म्हणजे तुमचं उत्तर आहे 4 आणि 2 हा पर्याय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका बाटलीत 250 मिलीलिटर दूध मावते, याप्रमाणे 3.5 लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील. तर भाकार करावं लागेल आपल्याला. 3.5 लिटर म्हणजेच किती मिलीलिटर, एकूण बाटल्या किती लागतील, तर जेवढं दूध आहे माझ्याकडं 3.5 लिटर आहे, म्हणजेच मिलीलिटरमध्ये 3500 मिलीलिटर आहे आणि एका बाटलीमध्ये फक्त 250 मिली दूध बसते असं त्यांनी सांगितलं. अशा किती बाटल्या बसतील, तर हा भाकार केला की आपल्याला उत्तर मिळेल. ह्या शून्याला शून्य गेली, भाग लावा 5नी, 5 5 25, 5 7 35, वरची 0, 5 5 5 5 राहिले 2, 20 5 20, म्हणजे 14 बाटल्या भरता येतील. त्याचं उत्तर असेल 14. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे पहा, प्रश्न क्रमांक 19, म्हणजे पुढचा प्रश्न काय पहा, तर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न असा आहे, हे असले प्रश्न फास्टमध्ये कसे करायचे तुम्हाला पटकन सांगतो. वजा 6 वजा 6 वजा 6 असं दिलं आहे. तर अशामध्ये काही नाही करायचं, आपण शेवटचा विचार करायचा फक्त, किंवा 6मधनं काय वजा करावं. हां, कारण इथं वजा चिन्ह आहे ना, प्रत्येकाचं वजा चिन्ह दिलेलं आहे ना, मग वजा काय करावं की जेणेकरून राहिलेली संख्या ही पूर्णवर्ग संख्या येईल. मग 6मधून 2 वजा केलं तर 4 होईल आणि 4 ही पूर्णवर्ग संख्या आहे, म्हणून याचं अशा प्रश्नाचं उत्तर असतं 2. लक्षात, इथं जर अधिक असतं किंवा याचे अशा अवयव पाडायचे की ते ओळीने आले पाहिजेत, असे आपल्याला करता येतं, पण याचं उत्तर आहे 2. आलं लक्षात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय आहे, तर पुढचा प्रश्न आहे, 5:45 वाजता घड्याळाचा मिनिट काटा कोणत्या रोमन अंकावर येतो. आता पावणे हा शब्द म्हटलं की आपल्याला माहीत आहे, म्हणजे काही आकृती काढून तुम्हाला समजावून सांगण्याची गरज नाही, तुमच्या लक्षात आला असेल. पावणे म्हणजे 11:15, 12:15, पावणे हा काही जरी वेळ आला तरी मिनिट काटा जो असतो ना, हां, तर आपल्याला विचारलं मिनिट काटा, मग मिनिट काटा 9वर असतो ना, तेव्हाच पावणे ना, म्हणजे मिनिट काटा जर इथं 9 आहे, इथं जर असेल मिनिट काटा तरच पावणे वाजतात. म्हणजे काय, पावणे किती बरं का, इथं त्यांनी दिले आपल्याला 5:45 म्हणजे इथं तास काटा कुठेतरी असणार आहे, इथं 6 आहे. हां, पण मिनिट काटा मात्र पावणे हा शब्द आला की 9वर असणार, 1/4 हा शब्द आला की तो 15वर असणार, 1/2 हा शब्द आला की तो 6वर असणार, ठरलेला आहे नाही का. म्हणजे तो 9वर असतो. म्हणजे 9 रोमन अंकात कसं लिहितात, म्हणजे असं लिहितात. म्हणजे ह्याचं उत्तर आहे 9, म्हणजेच पर्याय नंबर 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 19.2, लिहितो प्रश्न पहा पटकन सोडूयात. हा कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे. 19.2 भागिले, म्हणजेच 4.8 होतं, मी खाली लिहितो 4.8 आणि गुणिले पुन्हा 4.04 अधिक 3.84, याचं उत्तर आपल्याला काढायचं. त्यानंतर हा भाकार करूया. भाकार करण्यासाठी काय करावं लागेल मला, दोन्ही घरावर समान घरावर पॉईंट आहे, पॉईंटला पॉईंट कॅन्सल होईल, म्हणजेच 192 आणि 48, पॉईंट कॅन्सल झाला, म्हणजे 192 आणि 48 गुणिले, आता हा गुणाकार आहे तो नंतर करूया, म्हणजे अगोदर आपल्याला ह्या भाकार करून घेऊया ना, आणि परत ती बेरीज करू. आता इथं भाकार मी करून घेतो, 12 ने भाग लावतो, 12 ने भाग लावला 12 × 48, इथं भाग लावला 12 1 12, 19मधून 12 गेले 7 राहिले, 72 झाले, 12 संग 72, 4 1 4, 4 चौक 16, म्हणजे 4 गुणिले हे आहे. आता गुणाकार करून घेतो बघा, 4 चौक 16, 6 4 1, 4 0 0 101 आणि 4 चौक 16, पॉईंट 2 घरा होता देऊन टाकला, म्हणजे 16.16 ह्याचं उत्तर आलं. त्याच्यामध्ये मला हे मिळवायचं आहे अधिक 3.84 करून घेऊया. बेरीज करून घेतो मी, 6 4 10 झाले, 10 0, हे पॉईंटच्या पलीकडचं मी लिहितोय. हाच्याला आले 1, 8 1 9, 9 1 10, 10 0 पॉईंट खाली पॉईंट दिला, हाच्याला आलेला 1 आहे, म्हणजे 3
आणि ह्याच्या 1 4 6 4 10 0 ह्याच्या आले 1 आणि 1 2 म्हणजे 20.00 म्हणजे तुमचं उत्तर आहे 20. त्याचं उत्तर होतं 20. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 20 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात 87,624 पासून 87,675 क्रमांक आहे तर एकूण रक्कम किती. आता हे काय आहे 20 रुपयाच्या नोट आहेत. आपल्याला एकूण नोटांची संख्या काढायला पाहिजे. एवढे मोठे आकडे घ्यायची गरज नाही. शेवटचे 3 अंक फक्त घ्यायचे कारण मागचं 87,000 दोघांच्यात आहे. म्हणजे 675 मधून 675 वजा 624 आपल्याला माहित आहे की दरम्यानच्या संख्या तशा दरम्यानच्या नोटा काढायच्यात आपल्याला. त्याचं सूत्र आहे शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला मिळेल. हां ही वजाबाकी करून त्यामध्ये तुम्हाला 1 मिळवायचा आहे. वजाबाकी जर केली तर त्याचं उत्तर येईल तुम्हाला 52. म्हणजे बघा कारण इथं होईल हे 1 धन होतं ह्यातनं वजा केलं 23 होणार आणि मग 5 मधून 3 गेले 2 आणि म्हणजे 52 नोटा आहेत त्या 20 रुपयाच्या आहेत. ह्यालाच गुणिले 20 करा म्हणजे तुमची रक्कम मिळेल. वरची शून्य तशी दिली 2 दुणे 4 आणि 5 दुणे 10 म्हणजे 1040 रुपये त्या पुडक्यात आहेत. म्हणजे तुमच्या हातात ते आलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 5 वर्षापूर्वी 4 मुलांचे सरासरी वय 9 वर्ष होते. बघा 5 वर्षापूर्वी 4 मुलांचे सरासरी वय 9 वर्ष होते. त्यात एका मुलाचे वय मिळवल्यावर आजचे 5 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष होते. तर नवीन मुलाचे आजचे वय किती. आता पहिलं 5 वर्षापूर्वी जी मुलं होती 5 वर्षापूर्वी 4 मुलांचे सरासरी वय 9 होते म्हणजे 4 गुणिले 9 36 वर्ष झाले 5 वर्षापूर्वी. मग आज किती झाले तर आज आपल्याला 4 मुलांची 5-5 वर्ष वाढली म्हणजे 20 वर्ष वाढली. म्हणजे 20 वर्ष वाढली म्हणजे आज ह्या 4 मुलांच्या वयांची बेरीज आहे 36 आणि 20 56. आता पुढं सांगितलं त्यांनी त्यात एका मुलाचे वय मिळवल्यानंतर एक मुलगा मिळवला तर 5 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष होते. मग आता बघा एक मुलगा मिळवला म्हणजे हा मुलगा त्याचं वय माहीत नाही मला त्याच मुलाचं वय आपल्याला विचारलेलं नवीन मुलाचं वय. तर हा मिळवलेला मुलगा अधिक राहिलेली आता मुलं किती झाली 5 मुलांचे सरासरी वय 15 होते. सरासरी 15 होते म्हणजेच 5 मुलांचे सरासरी 5 मुलांचे सरासरी वय 15 होते म्हणजे 15 5 75 झालं. म्हणजेच काय झालं ह्याचे झाले बेरीज 75. मग आता ह्याच्यामध्ये जर 5वा मुलगा मिळवला ही चौघांचं 56 होतं 56 मध्ये हा मुलगा मिळवला म्हणजे हे 56 आणि बरोबर 75. म्हणजे आता तुम्हाला ह्या चौकटीतली म्हणजे नवीन मुलाचे जर वय काढायचं असेल तर 56 तिकडे जाईल. म्हणजे तुमचं उत्तर आहे 75 वजा 56. 15तून 6 गेले 5 मधून 6 जात नाही 15तून 6 गेले 9 ह्याच्याला परत 19 म्हणजे तो 19 वर्षाचा मुलगा असला पाहिजे की जो नवीन होता. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राहुल सुनील मनीष आणि मोना यांनी अनुक्रमे 124 86 आता हा प्रश्न सरासरीचाच प्रश्न आहे थोडासा वेगळा आहे. तर काय दिलं तर 124 86 त्यानंतर 132 आणि 146 ह्या वह्या घेतलेल्या आहेत. म्हणजे राहुल सुनील मनीष आणि मोना यांनी अनुक्रमे 124 86 132 व 146 वह्या विकत घेतल्या. तर वह्या विकत घेण्याची सरासरी किती सरासरी काढला आपल्याला सगळ्यांची बेरीज करणार आणि त्या बेरीजला किती जण आहेत 4 आहेत त्यांना भागणार सरासरी सूत्र आहे. करूया बेरीज 6 2 8 8 आणि 6 14 14 आणि 4 1800 8 ह्याच्याला 1 4 आणि 1 5 आणि 3 8 8 आणि 8 16 16 आणि 2 1800 8 ह्याच्याला 1 1 आणि 1 2 आणि 3 आणि 1 4 म्हणजे 488. मग सरासरी मला काढायची आहे म्हणजे 488 भागिले 4 कारण हे चौघांचं आहे. आणि मग भाग लावला 4 1 4 4 दुणे 8 4 दुणे 8 हे तुमचं उत्तर आहे 122. 122 ही त्याची सरासरी असेल. आणि शेवटचा प्रश्न पाहणो 2 क्रमवार संख्यांचा लसावी 462 आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती. आता हा कॉमन सेन्सनं पण सोडवता येतो पर्यायावरून पण आपण सूत्राने पण करू शकतो आपल्या पारंपरिक पद्धतीने पण करू शकतो. आता पहा पर्यायावरून कसा करायचा आपल्याला तर पर्यायावरून असा करायचा आहे. पर्याय पहिला 32 घ्या दुसरा पर्याय दिला होता त्यांनी 12 तिसरा पर्याय दिला होता 22 आणि चौथा पर्याय आहे तो आहे 42. आता याच्यामध्ये 462 हा लसावी आहे. कसा सांगितलं त्यांनी तर क्रमवार संख्या आहेत क्रमवार. आता क्रमवार संख्या आहेत म्हटल्यानंतर क्रमवार संख्येचा जो काही लसावी मसावी येतो ना तो एकच असतो कारण त्यामध्ये समान घटक नसतो. म्हणजे जर क्रमवार संख्या असतील तर त्याचा लसावी म्हणजे त्यांचा गुणाकारच असतो. म्हणजे ज्या दोघींचा गुणाकार 462 येईल आणि त्या क्रमानं असतील त्यातली मोठी संख्या कोणती असं आपल्याला विचारले. आता आपण करूया कॉमन सेन्सनं उदाहरण करू. आता समजा 32 हे जर उत्तर धरलं तर 32 हा असेल ती जर मोठी संख्या असेल तर लहान कुठली असेल 31 असेल. म्हणजे 31 गुणिले 32चा गुणाकार एवढा यायला पाहिजे. आता तो येणार का येणार नाही कारण का हे जर तुम्ही 30 आणि 30 धरलं 30 धरलं
कॉमन सेन्स धरा तुम्ही, म्हणजे गुणाकार जो होणार तो 900च्या पण पुढे जाणार आहे. पण जिथं ते किती पाहिजे मला 462 पाहिजे, पर्याय कॅन्सल. आता मी 12चा विचार केला तरी 12 मोठी संख्या असेल तर लहान संख्या 11 असेल, म्हणजे 11 आणि 12चा गुणाकार, तर 11 आणि 12चा गुणाकार केला तर 132 ह्याच्यापेक्षा फार लहान येईल, म्हणजे हा पण पर्याय कॅन्सल आहे. आता 22चा मी विचार केला, पण 22 ही जर मोठी संख्या असेल तर लहान संख्या 21 असेल, मग 21 गुणिले 22, आता ह्याचा जे गुणाकार आहे का जवळपासचा काय येईल, कारण हे 21च्या ऐवजी 20 धरा, 22च्या ऐवजी 20 धरा, 20 गुणिले 20 केलं तर 400 येईल, मग 400 जवळची ही संख्या आहे, म्हणजे हा शक्यता आहे, हे त्याचं उत्तर आहे. कारण हे तर मोठंच होणार आहे, कारण 32 जर मोठा होतोय तर मग हा पण मोठाच होणार आहे, त्यामुळे हा पण कॅन्सलच होणार आहे. म्हणजे माझं न सोडवता उत्तर आहे 22, म्हणजेच ह्याचं पर्याय नंबर 3 हे त्याचं उत्तर असेल. तर अशा पद्धतीनं आजच्या या अंकगणितामधले जे काही 25 प्रश्न होते तर त्याचं आपण विश्लेषण पाहिलं. ही महासंग्राम टेस्ट सिरीजची टेस्ट क्रमांक 3चं सोल्युशन होतं. तुम्हाला पेपर दिलेले आहेत, व्यवस्थित तुम्ही सोडलेले आहेत, आणि हा जो काही 10 टेस्टचा प्रोग्राम राबवला ह्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. याबद्दल पुन्हा एकदा मी आमच्या महा टेस्ट सिरीज हे काही यूट्यूब चॅनल आहे, तर या आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं तुमचं मी परत एकदा अभिनंदन करतो. आणि जाता जाता मी तुम्हाला एकच वाक्य मला बोलायचं आहे तुम्हाला. तर बाळांनो, आत्ता जर तुम्ही वेळेची व्यवस्थित किंमत केली, म्हणजे वेळेचा वापर जर व्यवस्थित केला तर ठीक असेल, नाही तर मग वेळच आपली किंमत ठरवेल. म्हणजे वेळ निघून गेल्यानंतर आपली मार्केटमध्ये जी काही किंमत असेल ती फार डाऊन होईल. त्यामुळे आत्ता जी वेळ आहे ह्या वेळेचा तुम्ही योग्य वापर करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण कधीही भरती निघू शकते. आपण तयारीत असणं फार महत्त्वाचं आहे, कारण आत्ता सध्याचं जे काही वातावरण आहे तर या वातावरणामध्ये तुमचा सातत्यानं अभ्यास असणं आणि हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तरी तुम्ही करताय याबद्दल मी कौतुक करतो, कारण तुम्ही ती टेस्ट सिरीज सोडवताय. म्हणजे काय आणखी आम्ही प्रॅक्टिससाठी जे काय आमच्या चॅनलवरती जे तुम्हाला जे काही टेलिग्रामवरती आम्ही काही PDF देत असतो, प्रश्नपत्रिका देत असतो विद्यार्थ्यांसाठी, तर त्याही तुम्ही सोडवताय, प्रतिसाद देताय, याबद्दल तुमचं पुन्हा एकदा कौतुक करून आज हे जे 25 प्रश्नांचे विषय आपण पाहिलं ते थांबूयात. धन्यवाद.